आकाशवाणी औरंगाबाद केंद्र. प्रासंगिक. राज्यातल्या 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांचे निकाल नुकतेच लागले. या निकालानं राजकीय समीकरणं बदलली. या बदललेल्या राजकीय परिस्थितीचं औरंगाबादचे पत्रकार सुहास सरदेशमुख यांनी केलेलं विश्लेषण आज आपण प्रासंगिक या सदरात ऐकणार आहात. राज्यात जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल आता लागलेत आणि निवडणुकांपूर्वी आणि निवडणुकांच्या नंतर नेते आणि पदाधिकारी, राज्यकर्ते, मतदार यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चांच्या अनुषंगाने याचं विश्लेषण जर करायचं झालं तर ते असं आहे की निवडणुकीच्या पूर्वी शेतीमालाचे भाव पडलेले होते. नोटबंदीमुळे ग्रामीण मतदार खूप त्रस्त आहे असंही सगळीकडे चर्चा होती आणि एक चर्चा अशीही त्याच्यामध्ये असायची की भारतीय जनता पक्ष हा या सगळ्या वातावरणामध्ये पाठीमागे पडेल. पण निवडणुकांचे निकाल आले आणि नवीनच गणित आपल्या सगळ्यांना दिसून आलं की अगदी मुंबईपासून ते महाराष्ट्रातल्या अगदी खेड्यापाड्यापर्यंतच्या सगळ्या गटांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळीकडचे उमेदवार निवडून आले. अगदी मुंबईमध्ये सुद्धा दोघांचे जर आकडे बघितले आपण, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे, तर त्याच्या फक्त 2 आकड्यांचा फरक आहे. एकूण जर राज्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागातला जर आपण मतदार बघितला तर सगळ्याच्या सगळा भाजपच्या मागे उभा आहे असं चित्र या निवडणुकीच्या निकालानंतर दिसून यायला लागलंय. मग ते पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, उत्तर महाराष्ट्र असो किंवा मराठवाडा असो, ह्या सगळीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश हे मोठं घवघवीत आहे असंच दिसून येत आहे. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या या निवडणुका ज्या आहेत त्याचं जे मुख्य प्रचाराचं तंत्र असायला हवं होतं ते होतं की अंगणवाडीच्या समस्या कोणत्या आहेत, कुपोषण, आरोग्य, शिक्षण, ह्या सगळ्या विषयांवर प्रचारामध्ये भर देण्याची गरज होती. परंतु घडलं असं की प्रचारादरम्यान काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून आणि भाजपकडून सुद्धा नोटबंदी हा एकमेव मुद्दा प्रचाराच्या केंद्रबिंदू राहिला. खरं तर शेतमालाचे भाव खूप मोठ्या प्रमाणात पडलेले होते. तोही विषय काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उचलून धरला जाईल असं प्रचारात वाटलं होतं आणि प्रचारादरम्यान थोडासा प्रयत्न झाला सुद्धा, परंतु त्याचा एकूण परिणाम मात्र निवडणुकांच्या निकालांवर दिसून येत नाहीये. एकीकडे हे सगळं सुरू असताना आता ज्यावेळेस निकाल आलेले आहेत तेव्हा लक्षात येत असे की काँग्रेसचं पूर्णतः पानिपत झालंय. मग त्याच्यासाठी कोणताही प्रदेश बाजूला राहिलेला नाही. म्हणजे मराठवाड्यात तीच परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे, विदर्भामध्ये तर भारतीय जनता पक्षाचं पूर्वीपासूनच वलयही आहे आणि त्यांची सत्ताही तिथे होती. त्याच्यामुळे काँग्रेसला अगदी निवडणुकीच्या विश्लेषणानंतर दोन्ही नेत्यांमध्ये, काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये एकमेकांचे वाद सुद्धा आता समोर यायला लागलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचं हे असं नक्की का घडलं अशी साधारण चर्चा सर्वत्र व्हायला लागली आणि त्याचा पहिला जो संदेश गेलेला होता, जो मराठवाड्यामध्ये काँग्रेसने पहिल्यांदा प्रचार सुरू केला आणि त्याच्यामधला जो पहिला संदेश होता की मुरुमच्या सभेमध्ये जेवणानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सोनेरी मुलाम्याचीच ताटं वापरली, याचा संदेश लोकांपर्यंत असा गेला की अजूनही काँग्रेसची मंडळी ही सत्तेच्या धुंदीमध्ये आहेत आणि कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जेवण केलं असतं आणि कार्यकर्त्यांच्या घरच्या ताटात जेवले असते तरी फारसं काही बिघडले नसतं, अशी चर्चा सुद्धा त्याच्यानंतर सुरुवात झाली आणि काँग्रेसविषयीचा एक वाईट संदेश या सगळ्या प्रक्रियेमध्ये घडला. दुसरी गोष्ट अशी होती की निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मात्र आपापल्या योजना सांगण्यावर भर दिलेला होता. म्हणजे सगळ्या मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या दौऱ्यांमध्ये आणि प्रचार सभांमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे केंद्राच्या सगळ्या योजना सांगायचे आणि मुख्यमंत्री मात्र राज्य सरकारच्या सगळ्या योजना सांगायचे. आता केंद्र सरकारच्या योजना अगदी लिंबोळीयुक्त युरियापासून ते पीक विम्यापर्यंतच्या योजना सांगताना आणि मुख्यमंत्री जलयुक्त शिवारापासून ते दुष्काळापर्यंतच्या सगळ्या योजना सांगत होते आणि ह्याचा साहजिक परिणाम मतदारांवर होत होता. एकूणच परिणामांच्या लेवलला विचार करताना भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी मुंबईत जसं शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली तशी ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्रचारात मात्र तशी टीका केलेली दिसत नव्हती.
म्हणजे दोन्हीकडच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या वेगळ्या होत्या, धोरणं वेगवेगळी होते आणि ग्रामीण भागामध्ये शिवसेनेवर काहीही बोलायचं नाही असं जणू ठरवून ठेवल्यासारखा प्रचार त्यांनी केलेला होता. खरं तर मराठवाड्यासारखा भाग हा काँग्रेसला पूरक असा भाग आहे. लोकसभेच्या मोदी लाटेत सुद्धा महाराष्ट्रातून जे 2 खासदार निवडून गेलेले होते, अशोकराव चव्हाण आणि राजीव सातव, हे मराठवाड्यातले होते. अन्य नगरपालिकाच्या निवडणुकांचे निकाल बघितल्यानंतर सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाड्यानं बऱ्यापैकी साथ दिलेली होती. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला फारशी साथ मिळणार नाही असं काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना वाटत होतं आणि इथंच गफलत झाली. बहुतांश ठिकाणी जिथं लक्ष देऊन काम करण्याची आवश्यकता होती आणि गट निवडून येतील किंवा पंचायत समिती आपल्या ताब्यात येईल असं ज्या नेत्यांना वाटत होतं, तिथं त्या सगळ्या नेत्यांचा काहीसा आळस कारणीभूत ठरला असं म्हणूयात आणि एकूणच काँग्रेसचे नेते थोडेसे आळसावले आणि तिथं भारतीय जनता पक्षाचा शिरकाव झालेला दिसतोय. म्हणजे अगदी मराठवाड्यात आता भारतीय जनता पक्षाची बऱ्यापैकी जागा आपल्याकडे निवडून आलेल्या आहेत. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2 संदेश मात्र खूप प्रकर्षाने गेले, ते मराठवाड्यातले आहेत. म्हणजे 2 लोकप्रिय नेते मराठवाड्यानं दिले, एक विलासराव देशमुख आणि दुसरे गोपीनाथराव मुंडे. विलासराव देशमुखांची कार्यपद्धती, त्यांची कार्यशैली आणि त्यांच्या मृत्यूनंतर जर आपल्याला आठवत असेल तर खूप मोठ्या प्रमाणात जनसागर सगळ्या लातूरमध्ये आलेला होता आणि त्यांच्या लोकप्रियतेचा ते मानक आहे असं पण मानलं जायचं. अशीच परिस्थिती गोपीनाथ मुंडेंची होती. अख्खा मराठवाडा आणि अख्खं राज्यच त्यांच्या ताब्यात असताना सुद्धा आणि त्यांचा राजकीय वारसा असणारे अमित देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना राजकीय वारसा मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना तो टिकवून धरता आला नाही. एकूणच या निवडणुकांमध्ये परळीसारख्या गटामध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना एकही जागा निवडून आणता आली नाही. त्याचं त्यांना दुःखही झालं, त्यांनी त्याचा राजीनामाही द्यायला ठेवला, पण तो नंतर माध्यमांच्या लेवलला हा स्टंट होता अशीच त्याची चर्चा सुरू झाली. पण एकूण कार्यशैलीमध्ये ह्या दोघांच्याही कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभं राहील अशी परिस्थिती मराठवाड्यातल्या ह्या 2 निकालांवरून दिसून येत आहे. अशीच परिस्थिती उस्मानाबाद सारख्या ठिकाणी पण आहे. गेल्या अनेक वर्षापासून उस्मानाबादमध्ये पद्मसिंह पाटील विरोधी राजकारण सुरू होतं, परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला तिथून चांगलं यश मिळालं. एकूणच मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस ही 2 नंबरला राहिली आणि भारतीय जनता पक्ष 1 नंबरला राहिली. 4थ्या क्रमांकावर राहिलेला पक्ष शिवसेना आहे. खरं तर शिवसेनेची ताकद मराठवाड्यामध्ये चांगली होती. 3 खासदार आहेत त्यांचे, त्यातल्या एका खासदाराला त्यांच्या मुलाला पण निवडून आणता आला नाही. रवी गायकवाडांचा मुलगा या निवडणुकीमध्ये पडला आणि एकूणच शिवसेनेच्या नेत्यांना या निवडणुकीमध्ये लागणारा जो प्रचार तंत्र होतं ते काही फारसं जुळवून आणता आलं नाही अशी स्थिती आहे. खरं तर 85 जागांपर्यंत ते कसेबसे पोचलेत. शिवसेनेची काहीशी घसरण ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून यायला लागलेली आहे. एक दुसरा संदेश ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये होता, तो म्हणजे तो मनसेला होता आणि तो एमआयएमला सुद्धा होता. मनसेचे नेते राज ठाकरे यांचं भाषण धडाकेबाज असतं. फार जोरदार भाषणांच्या एका निकषावर लोकांनी आपल्याला सातत्याने मतदान करावं असं त्यांना वाटत होतं, पण घडलं वेगळं. मनसेला लोकांनी सपशेल सगळ्या ठिकाणी नाकारलं. अशी स्थिती एमआयएमच्या नेत्याची सुद्धा आहे. ओवेसीचं भाषण ऐकण्यासाठी लोक यायचे आणि त्या भाषणाच्या जीवावर बऱ्याचदा त्यांना मराठवाड्यासारख्या ठिकाणी यश मिळालेलं होतं. परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे आणि आता ना एमआयएमला जागा मिळाल्यात ना मनसेला जागा मिळाल्यात. म्हणजे 2 पक्षाची स्थिती सारखी व्हावी आणि दोघांचेही नेते हे तगडे मातब्बर वक्ते असावेत अशा स्थितीमध्ये सुद्धा दोन्ही पक्षाला मतदारांनी नाकारणं याचा अर्थ भाषणावर केवळ आम्ही मतदान देणार नाही असाही त्याचा अर्थ आता आपल्याला काढता येऊ शकेल. खरं तर हिंगोली हा जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता होती आणि तिथे पुन्हा सत्ता येण्याची शक्यता आहे किंवा त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची शिवसेनेच्या नेत्यांना गरज होती, परंतु तसं होताना दिसत नाही. म्हणजे लातूर वगळलं तर अन्य सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये कोणानं कोणाचे तरी सहकार्य घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असं मराठवाड्यातलं चित्र आहे. आणि अन्य ठिकाणी सुद्धा स्पष्ट बहुमत असणाऱ्या जिल्हा परिषदा तशा कमी आहेत. त्याच्यामुळे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या युती
वर या बाकीच्या ठिकाणच्या युती आणि त्याच्या आघाड्या युत्यांचं गणित अवलंबून असणार आहेत. जर जिल्हा परिषदांमध्ये सत्ता घ्यायची असेल तर शिवसेना आणि भाजपला युती करण्याची आवश्यकता आहे आणि तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुद्धा युती करूनच जिथे कुठे त्यांना सत्तेची आवश्यकता आहे तिथे त्यांना सुद्धा आघाडी करण्याची आवश्यकता आहेच आहे. नांदेडमध्ये अशोकरावांनी स्वतःचा गड राखलेला आहे. त्यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. लातूर वगळता मराठवाड्यातल्या अन्य 7 जिल्ह्यांमध्ये युती करण्याशिवाय पर्याय नाहीये. युती किंवा आघाडी सुद्धा म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकत्र यावं लागेल. अगदी नांदेडमध्ये सुद्धा खरं तर अशोक चव्हाण यांच्या विरोधात सर्वच पक्ष नांदेडमध्ये एकत्र आलेले असतात. पण आता ज्या पद्धतीचा कौल मतदारांनी दिलेला आहे त्यानुसार एकतर राष्ट्रवादीला बरोबर घेतल्याशिवाय अशोकरावांना पर्याय नाही आणि राष्ट्रवादीला सुद्धा काँग्रेसबरोबर जाण्याशिवाय पर्याय असणार नाही. तशी आघाडी करण्याची एक घोषणा सुद्धा आत्ताच नुकतीच झालेली आहे. पण अन्य जिल्ह्यांमध्ये म्हणजे अगदी जालन्यामध्ये भाजप शिवसेनाची युती करावी लागेल. परभणीमध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीला युती करावी लागणार आहे. त्याच्याशिवाय सत्ता स्थापना होणं शक्य नाहीये आणि ह्या सगळ्या युतीचा जो केंद्रबिंदू असेल तो मुंबईची महापालिका असणार आहे. मुंबई महापालिकेत कोणी कोणाबरोबर युती केली आहे, कोणाची गणितं कोणाबरोबर नक्की झालेली आहेत याच्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची युतीची गणितं ठरणार आहेत. या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये एक गोष्ट मात्र खूप प्रकर्षाने जाणवणारी होती की प्रत्येक जिल्हा परिषदेतल्या प्रत्येक प्रमुख नेत्यांनी आपापल्या घरात सगळ्यांना उमेदवारी दिलेली होती. म्हणजे नांदेडमध्ये सुनबाई जोरातचा प्रयोग झाला. आपल्याकडे बीडमध्ये बहुतांश नेत्यांनी आपापल्या पत्नीला तिकीट दिली. अगदी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्वतःच्या मुलीला तिकीट दिलं. शिवसेनेच्या आमदारांनी दिलं. भारतीय जनता पक्षाच्या बहुतांश नेत्यांनी दिलं. यात कोणताही पक्ष स्वतंत्रपणे बाजूला राहू शकला नाही की आम्ही नातेगोत्यांमध्ये तिकीट देणार नाही. खरं तर पंतप्रधान मोदींनी सगळ्या पक्षांना आवाहन केलं होतं की किमान आता कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये उमेदवारी द्या. परंतु तसं होऊ शकलं नाही. जिल्हा परिषदेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. नेमकं उलटं घडलंय. आता सगळं सत्ता केंद्र आणि सगळी केंद्र हे आपल्याच नात्यागोत्यांमध्ये असली पाहिजेत अशी परिस्थिती सगळ्या संपूर्ण राज्यभर दिसते आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये लोकशाहीच्या सगळ्या अस्तित्वालाच काही ना काही अंशी धोका निर्माण होईल काय अशी परिस्थिती सुद्धा या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना दिसून येत आहे. केवळ धर्मकारणाच्या आधारे आणि तेवढ्या एकाच निकषावरही यापुढे मतदान होणार नाही असाही संदेश या निवडणुकीतून मिळालाय. प्रासंगिक या सदरात आत्ताच आपण राज्यातल्या 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या निवडणूक निकालाचं औरंगाबादचे पत्रकार सुहास सरदेशमुख यांनी केलेलं विश्लेषण ऐकलंत. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये. निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.